सन्मान्य सदस्य श्री मोहनजी मते। अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, माझ्या दक्षिण नागपुरात आदिवासीच्या ज्या वस्त्या आहेत, एक सिद्धेश्वरी नगर म्हणून आदिवासीची वस्ती आहे, एक मागमरोडी म्हणून एक दलित समाजाची वस्ती आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण जे म्हणतो का कोळशातच हिरा निघतो, अशा परिस्थिती या दोन्ही वस्त्या आहेत। परंतु या दोन्ही वस्त्यांमध्ये विषय असा आहे की हे लोक कुठनं आले, कधी आले, केव्हा आले, यांच्याविषयी कुठलाही रेकॉर्ड नाही। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस रेल्वे लाईन टाकल्या जायच्या त्यावेळेस हा आदिवासी समाज या नागपुरात आला, इथे स्थायी झाला। परत कुठले आहे, त्यांची वंशावळी कुठली आहे, कुठनं आले, कुणालाच माहीत नाही। आणि त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, हे लोक आजही जे काम करत होती त्यावेळेस ते त्यांचे पल्ले म्हणजे कधी आपण ज्याला म्हणता येईल की आपण काय करतो, विहिरीतला कचरा साफ करणे, झाडं कापणे, हा व्यवसाय ते करतात, कुणी शिकलेलं नाही। आणि त्याच्यामुळं आज अशी अवस्था आहे का या हातावर आणणं आणि या हातावर खाणं अशी या समाजाची अवस्था असल्यामुळं त्यांना कुठल्याही निधीची किंवा कुठलाही विषय नाही, फक्त जेवणासाठी जे काही उपलब्ध होतंय तेच ते करतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की या वस्त्यांमधनं एक दोन महिला विसेच्या अंतर्गत दोन महिला टीममध्ये दोन मुली या भागातील सिलेक्ट झाल्या। एक धावपटू या मांगारोडी टोलीतून हा उत्पन्न झाला, निर्माण झाला, परंतु त्यांच्याकडे शासनाचं, प्रशासनाचं, महानगरपालिकेचं कुणाचं लक्ष नाही। आणि अशा परिस्थितीत ही जी मुलं आहे यांनी काय करावं काय नाही यांना कळत नाही। अध्यक्ष महोदय, या भागात जी इलेक्ट्रिसिटी आहे त्या भागातल्या सगळ्या लोकांची ही इलेक्ट्रिसिटी कापून टाकण्यात आली आहे, कोणालाही। कारण त्यांच्यावर जे बिल थोपले आहे 30,000, 20,000, 25,000 असे या भागातील लोकांचे बिल निघाले आहे आणि त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिक बिल कापण्यात आले आहे। त्याच्यामुळं या लोकांकरता ते बिल भरणं आज एवढा भयंकर उन्हाळ्यात त्या लोकांनी बिना विजेनं, कुठलाही फॅन नाही, काय नाही, त्या भागात राहिले, वास्तव्य केलं। परंतु आज अशी अवस्था आहे की बाकीच्या राज्यात ज्या पद्धतीनं आदिवासी समाजाला सवलती आहे अशा सवलती त्यांना आता विजेचे कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन हे जर आपण निःशुल्क दिलं, निःशुल्क उपलब्ध करून दिलं तर याचा फायदा या दोन्ही समाजाला होणार आहे। या दोन्ही समाज, एक चौधरी मोहल्ला म्हणून आहे, त्या चौधरी मोहल्ल्यातले लोक कुठनं आले त्यांना माहिती नाही, त्यांची वंशावळी त्यांना माहीत नाही, कुठनं आले हे त्यांना माहीत नाही, बर्थ सर्टिफिकेट नाही। आणि त्याच्यामुळं जे राज्य शासनाचे ज्या अटी असतील त्या अटी शर्तीला वेगळं ठेवून या लोकांना त्यांचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा दोन्ही SC आणि ST या दोन्ही वस्त्या आतमध्ये ज्यांना कुठलाही रेकॉर्ड माहीत नाही अशा लोकांकरता शासनानं पर्यायी काय त्यांच्याकरता करता येईल हे या दृष्टीनं करावं, एवढंच या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष होतं।